टाचदुखी काय आहे याबद्दल माहिती घेऊया. तर मित्रांनो, टाचदुखीसाठी होमिओपॅथीमध्ये गुणकारी औषधी आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे नॉर्मल होऊ शकता. टाचदुखी म्हणजे काय? पायांचा अतिवापर म्हणजे जास्त वेळ उभे राहणे. जसे की गृहिणी आहेत जे सकाळी पहाटेपासून उभे असतात ते दुपारी 1 ते 2 पर्यंत इतके जास्त वेळ उभे नाही राहिले पाहिजे. कणिक मळताना, भाज्या चिरताना खाली मांडी घालून बसले पाहिजे, म्हणजे पायांना आराम मिळतो. पायांचा अतिवापर, जास्त वेळ जसं उभं राहणे किंवा जास्त वेळ बसणे, तसेच जुन्या दुखापती किंवा आरोग्याची काही समस्या आणि तसेच लठ्ठपणा, कठीण पृष्ठभागावर पळणे किंवा उडी मारणे, चालण्याची चुकीची पद्धत, तर अशा काही चुकीच्या गोष्टीमुळे टाच दुखू शकते. कमी अधिक प्रमाणात वेदना होणे, टाचाच्या दुखण्यासंदर्भात टाचाचे हाड वाढणे म्हणजेच ज्याला स्पर फॉर्मेशन असे म्हणतात. यामध्ये टाचेच्या हाडावर कॅल्सिफिकेशन होऊन वाढ होते, त्यामुळे टोचल्यासारखी वेदना होते. पाय जमिनीवर टेकवता येत नाही. तसेच प्लांटर फॅसिटायटिस, इकिलिस टेंडिनायटिस, बर्सायटिस यापैकी टाचदुखीचे कारण असू शकते. टाचदुखीचे कारण विटॅमिन डी, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमचे अपुरे प्रमाण यामुळे हाडावर परिणाम होऊन टाचदुखी होऊ शकते. कोणत्या व्हिटॅमिनमुळे पाय दुखू शकतात? विटॅमिन B6 बऱ्याच मल्टीव्हिटॅमिन्समध्ये आणि मिनरल्स सप्लिमेंट्समध्ये असते. बऱ्याच लोकांना ही माहिती नसते की विटॅमिन B6मुळे न्यूरोपॅथी, मज्जातंतूमुळे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे पायांना, हाताला मुंग्या येणे, आग होणे किंवा बधिरता येणे होऊ शकते. आता उपचार. मूळ कारण व टाचेच्या वेदनेची तीव्रता यावर उपचार अवलंबून असतो. पायांना विश्रांती, जसे की आईस थेरपी, स्ट्रेचिंग, व्यायाम. तर होमिओपॅथीमध्ये टाचदुखीसाठी गुणकारी औषधे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही परत पहिल्यासारखे व्यवस्थित चालू शकाल. होमिओपॅथिक औषधी आर्निका, रस्टॉक्स, रूटा, कल्केरिया फ्लोर ही औषधी वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.